पण शहरात सध्या ते भाजपचं जोरावर वाटतंय. भाजपचं वार कसं काय बरं? लोकांच्या असं वातावरण लोकांची चर्चा अशी सुरू आहे. त्यांच्या चर्चेमधून ते आमच्या सारख्यांना सुद्धा जाणवतं की कमळ म्हणजे भाजपाचं वातावरण इथे आहे. परिसरात भाजपचं वार आहे. हा, कारण बरंच चर्चेमध्ये जे येतं तरुण मंडळी विशेषतः, बुजुर्ग थोडीशी इकडे तिकडे आहे, परंतु तरुण मंडळी भाजपचा. काय वाटतंय परिसरात कोणाची हवा आहे सध्या? या परिसरात सध्या राहुल दादा कलाटेची हवा आहे. कसं काय बरं? कारण की पहिल्यापासून ते निवडणूक मध्ये आहेत. हा, त्याच्यामुळे राहुल दादाची चर्चा आहे तिथे. काय कामं केले असं वाटतं? राहुल दादांनी लय काम असे केलेले आहेत. पहिल्यापासून ते इलेक्शनला थांबलेले आहेत. पहिल्यापासून म्हणजे नाही का आपलं आमदारकीच्या याला पण अपक्ष थांबलेले, चांगले मतदान पडले होते त्यांना तेव्हा. हा, हे गार्डन बिर्डन चांगली व्यवस्था केली. गार्डन म्हणताय का तुम्ही? कुठलं हे कोणी केलंय? राहुल दादा कलाटेंनी. बर, आता या निवडणुकीला फार लोक म्हणतात टफ फाईट आहे, 4 उमेदवार उभे आहेत तिथे चारही पक्षाचे. यावेळेस मग आता जे इलेक्शन होईल त्याच्याशिवाय काही कळू शकत नाही. म्हणजे 16 तारखेला कळणार. 16 तारखेला तुम्हाला काय वाटतं आता? आता तर राहुल दादाच असे येते ना असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला इथं काय होईल? नाही, यायला हवी बीजेपी, कारण की सेंट्रल मध्ये आणि स्टेट मध्ये त्यांचे स्टेट आहे. तर डेफिनेटली जर ते आले, त्यांचे कार्यकर्ता आले तर ते काही काम करू शकतात. बीजेपी सेंट्रलला बीजेपी, स्टेटला बीजेपी, आता इथं पण बीजेपीच का? बीजेपी आली तर ते काम करू शकते, कारण मग त्यांना थोडा सपोर्ट मिळेल स्टेट लेवलचा. बर, म्हणून आली तर चांगलं आहे. आता ही महापालिका निवडणूक सुरू आहे, कोण उमेदवार उभे आहेत माहिती आहे का? मी माहिती आहे, ॲडव्हर्टाइजमेंट येऊन राहिलंय सगळं. कोण उभं आहे? उसका महाराष्ट्र बीजेपीचे तो का कलाटे उभे आहे, बर आणखीन इकडे पवार उभे, इकडे घडीवाले बर, पुष्कळ उभे असे. काय कोणाचं प्राबल्य वाटतं म्हणजे असं काही नाही सांगता येत, काही सांगता नाही येत. सांगता येत नाही की सांगायचं नाही? नाही, आम्ही सांगता नाही येत. बर, जास्त आहे, काही सांगू शकत नाही सध्या तरी. बरं, या वार्डामध्ये हा. कोण येईल निवडून येईल ते आम्ही तर म्हणजे जनतेला तर काही सांगू शकणार कोणी सांगू शकत नाही. नाही. कामं वगैरे झाले का या प्रभागात? कामं तर आता झालेले आहेत तसे, पण कामं काही पुष्कळशे शिल्लक आहेत आणखी. कामं काही पूर्ण झालेत असं काही नाही. कोण वाटतो कामाचा माणूस तरी? तसं काही सांगता येत नाही, सगळे सारखेच आहेत. आम्ही सगळे सारखे समजतो, बर, सगळे सारखे. कसे आता काय सध्याच्या काळामध्ये कोण कसे खाऊन गेले, पवार लोकांना अयोध्याला खाऊन गेले, तर लोकांना अयोध्याला जे गेले असतील ते त्यांना वोट देतीलच. बर. अजून कोण कुठे घेऊन गेलाय? हं? अजून कोण कुठे घेऊन गेलाय? अजून नाही माहित नाही मला. हे तर पवारचं माहिती होतं मला, नेलंय त्यांनी. राहुल कलाटे एक मोठं नाव आहे इथलं, तर त्यांच्या संदर्भात काय तुमच्याकडे माहिती? त्यांच्या त्याचं काही विशेष माहित नाहीये. ते गार्डन मध्ये मागे त्या दिवाळीच्या त्यांनी केलं होतं उत्सव, हा. दिवाळी पहाट केली होती, ते चांगली झाली होती तिथे. राहुल कलाटेंनी. हा.